संवादातूनच मोरबे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे आवाहन. जनजागरण प्रतिष्ठानचे संस्थापक आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी मोरबे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संघर्षाऐवजी सरकारशी संवाद साधून सोडवू असे म्हटले आहे. मोरबे धरण बाधित चौक परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले आहे. मोरबे धरण प्रकल्पासाठी खालापूर तालुक्यातील 8 महसुली गावे आणि 8 आदिवासी वाड्या स्थलांतरित करण्यात आल्या. 36 वर्षांनंतरही पुनर्वसन आणि इतर मागण्या प्रलंबित असल्याने कृती समितीने लढा उभारला आहे. राज्य समन्वयक देवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू असून लवकरच संबंधित यंत्रणेसोबत बैठक होईल असे सांगण्यात आले आहे. भूसंपादन केलं आणि लोक भूमिहीन झाले तर पुनर्वसन कायदा लागूच होतो, आपोआप लागू होतो. लागूच नाही असं कसं म्हणतात? म्हणून मला ती यातली जी गुंतागुंत आहे ती समजून घ्यायची. आणि त्याच्यात राजकीय नेतृत्वाचा दोष कमी आहे, प्रशासनाचा दोष जास्त आहे. की कागदपत्र नाही शिकत, काही वेळेला चुकून होतात, काही वेळेला जाणून बुजून होतात. पण आता समजा आपण या सगळ्याच्या मध्ये कोणी माहितीच्या अधिकाराखाली गेलं आणि याच्या भूसंपादनासाठी काय काय नोटिसा काढल्या होत्या ते जर मागितलं तर आपल्याला खूप गमतीदार उत्तरं मिळतील. करून बघा. आणि ते मुद्दाम केलं पाहिजे की मुळात भूसंपादन केलं कोणत्या कायद्याखाली हे तर समजलं पाहिजे. कोयन्याला सुद्धा मुद्दा तोच लागू आहे. कोयनेचा प्रश्न सुटू शकत नाही. याचं कारण असं आहे की कोयनेचं भूसंपादन कोणत्या कायद्याखाली केले याचीच नोंद नाहीये, त्यामुळे तिथून भांडावं लागतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असून प्रश्न लवकर निकाली निघेल असा विश्वास भंडारी यांनी व्यक्त केला. बैठकीस कृती समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.